गुड मॉर्निंग गाईज, नमस्ते. कसे आहे तुम्ही सगळे? मी पण छान आहे, मजेत आहे. आणि तुम्ही कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकत आहे आज, जेणेकरून टाकते, परंतु जास्त काही खूप असं डेलीचं नाही टाकत. 3 दिवसा 4 दिवसा 8 दिवसा असं ब्लॉग टाकते मी. तर त्याच्यासाठी काही विषय पण काहीतरी नवीन विषय असायला पाहिजे, तेव्हाच छान वाटते ब्लॉग टाकायला. नाहीतर मग कोणी म्हणेल की हे अगाऊचं ब्लॉग टाकते आणि काही पण सांगते आणि वगैरे वगैरे. त्याच्यापेक्षा कशाला, जे असं काही नवीन विषय तर नाहीच आहे आज, परंतु तरी पण म्हटलं चला आज किचनमध्ये आहे तर चला छोटासा एक ब्लॉग तरी बनवा असं सहजच, म्हणून मी आज ब्लॉग बनवत आहे. झालं का पटकन, नको टाईमपास करू. आता मार्केटमध्ये भाज्या वगैरे खूप स्वस्त आहे, म्हणून मी आज वांग्याचं भरीत करत आहे. जेणेकरून कच्चं भरीत करत आहे. कच्चं भरीत मला खूप आवडते, सगळ्यांनाच आवडते असं नाही आहे. तुम्हाला आवडते का कमेंट बॉक्समध्ये सांगा कच्चं भरीत. आणि मला ते शिजलेलं भरतापेक्षा जसं आपण भाजून वगैरे बनवतो तेच कच्चं भरीतच आवडते. ते टमाटर वगैरे टाकून छान मस्त पालीचे कांदे वगैरे टाकून हे असं कच्चं भरीत आवडते मला. असं नाही आवडत, असं एवढं खास नाही लागत. कालपासून सांबार घेऊन ठेवला, परंतु वेळ काही मिळाला नाही, म्हणून मी आज त्याला बारीक करत आहे. किचनमध्ये ना खूप काळापणा येते, म्हणजे असं क्लिअर नाही येत व्हिडिओ काढतं म्हटलं तर, म्हणून मी जास्त काढत नाही. हे बघा, साध्या वांग्याचंच भरीत बनवत आहे मी. हे बघा, होते घरी, चला म्हटलं एकदम भरताचा वांगा नाही आहे हा, आपला नॉर्मलचा जसं आपण नेहमी भाज्या करतो तोच वांगा आहे, त्याचंच मी भरीत बनवत आहे आज. छान लागते त्याचं भरीत पण, खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. भरताच्या वांग्यापेक्षा हा भरीत छान लागते. करून बघा ना एखाद्या वेळेस, खूप आवडेल तुम्हाला. जा बेटा जा, जल्दी जल्दी. आणि सकाळची वेळ तर तुम्हाला माहीतच आहे, माझी किचनमधलीच राहते. किचनशिवाय तर दुसरं काही पर्यायच नाही राहत मला, म्हणून. आणि दिवसभर तर मग तर काही वेळच नाही राहत संध्याकाळपर्यंत. ऑफिस, मुलं वगैरे आणि स्कूल वगैरे. आता आरूचा टिफिन वगैरे झालं की तो स्कूलमध्ये गेला की मग माझे एक्स्ट्राचे कामं राहते, जसे की माझे घरचे कामं राहते, डुग्गूचं राहते खाणं पिणं वगैरे, त्याचं पण करणं, त्याचं आवरून जाणं, म्हणून मी काही जास्त ब्लॉग नाही काढत. मी तोच विचार करते की मला केव्हा केव्हा वेळ मिळेल की मी छान मस्त रोजचे डेलीचे ब्लॉग टाकेल आणि तुमच्यापर्यंत माझ्या काही गोष्टी शेअर केल्या जाईल, असं मलाही वाटते की करावं म्हणून. परंतु कधी कधी असं वाटते की नेहमीचा ब्लॉग टाकणं म्हणजे तुम्हालाही एक म्हणान की त्रासदायक, की म्हणान की किती एकदम आगाऊपणा आणि काही पण टाकते डेली असं वगैरे काही करत असते का घरचं वगैरे ब्लॉग, म्हणून मी काही फार करून काय नाही टाकत. तर बघा तिकडे डुग्गू झोपून आहे. हे बघा माझे वांगे, वांग्याचं भरीत माझं. आरूची स्कूलची तयारी चालू आहे. जा लवकर. आणि आता उन्हाळा पण लागलेला आहे, जवळपास चांगली ऊन तापते, खूप जास्त ऊन तापते बघा. असं निघायची इच्छा नाही होत आहे, खूप जास्त ऊन राहते. जास्ती काही वेळ झालेला नाही आहे, जवळपास 8चाच टाईम झालेला आहे, तरी पण खूप जास्त ऊन आहे बाहेर, खूपच जास्त प्रकारे. आता खूप जाणवते उन्हाळा खूप जाणवते पण. आणि आता गरमी पण भरपूर वाढली, खूप तर नाही पण जवळपास थोडीफार वाढलेलीच आहे. आणि वाटतेच थोडंसं सकाळी सकाळी थंडावा वाटते, परंतु नंतर दुपारच्या वेळेस जास्त ऊन तापते, तर जास्त गरम होते. आणि सायंकाळी पण, संध्याकाळी पण थोडंसं गरम वाटतेच. सध्या तर काही कूलर गिलरची आवश्यकता नाहीच आहे, पण तरी पण आता जसा हा महिना तर असा जातेच आपला,
हे बघा मी इथे खूपदा जसं इथे मोबाईल ठेवून मी इथे व्हिडिओ काढते. इथे तर मला जास्त वेळ नाही, मला तसं तर व्हिडिओसाठी असं खूप वेळच द्यायला पाहिजे आणि खूपच एकदम बस एका याच्यामध्ये मी व्हिडिओ काढून आणि अपलोड करून टाकते. तर इतका वेळ नाही देऊ शकत मी की एकदम असं परफेक्ट झालंच पाहिजे. 1 से 2, 2 से 3, 3 से 4 इतक्यादा व्हिडिओ काढील बा आणि परफेक्ट बनेल असं तर नाहीच आहे माझं. बस एकदा व्हिडिओ काढते आणि लगेच तोच जसं बनलं तसं मी अपलोड करून देते. आणि इथेच मी असं माझा मोबाईल ठेवते आणि इथेच मी माझा व्हिडिओ काढते. नाहीतर मग असं हातात पकडून वगैरे असं पण काढते. उन्हाळ्याची सकाळची वेळ खूप छान वाटते आणि सकाळी उठलं तर खूप फ्रेश पण वाटते. माझा चहा वगैरे झालेला आहे. आता बस आरूची स्कूलची तयारी वगैरे झाली आणि त्याला सोडून देते आणि सोडल्यावर मग माझे बाकीचे काम जे आवराचे राहिले ते आवरून घेते. जा आरू, पटकन कर बेटा, टाईम वेस्ट नको करू. इकडे मी बिझी राहिली की तो तिकडे टाईमपास करते, म्हणून मी त्याला नेहमी बस व्हिडिओ काढताना ब्लॉग करताना म्हणजे त्याच्या मागे काही ना काही बोलतच राहावं लागते की कर 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 काहीतरी कर. मग मला लगेच ब्लॉग छोटाच करून ठेवून देते मी आणि मग नंतर त्याची स्कूलची तयारी करावं लागते. 2 दिवस झाले तो पण स्कूल नाही गेला. आरू काही 2 दिवसापासून स्कूल नाही गेला, त्याला बरं नव्हतं तर म्हणून चला म्हटलं आज तरी त्याला पाठवा. आज ठीक आहे. उठला का आरू? हे आरू, अरे जा ना रे राजा, उठ, जा उठ पटकन. होय, कपडे घालून घेतले आणि जा लवकर. कपडे घालून घेतले, तेल वगैरे लाव, भांग कर थोडासा, चांगलं वाटते. चला तर गाईज, मी ब्लॉग काही खूप मोठा ठेवत नाही, इतकाच ब्लॉग ठेवते आणि माझे असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. खूप सारा सपोर्ट करा जेणेकरून माझ्या चॅनलला खूप मॉनिटाईज मिळेल आणि खूपच छान मला वाटेल की नाही कोणीतरी आहे जे मला सपोर्ट करत आहे गाईज. तर मी काही जास्त फार करून बोलत नाही आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा प्लीज. आणि चला तर बघ गाईज, बाय अँड थँक्यू सो मच. आणि याची आता मी परेड करते तोपर्यंत काही हा तयार होत नाही म्हणून मी. चला तर बाय गाईज, थँक्यू सो मच.